इकडचं जे आवाज येत नाही
ठेवा खाली ते. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, आता ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणी मग भेदाम जड्डन. बसून घ्या आजोबा उभे तर 2 तास कुठं उभं राहत. थोडे सरका असे इकडे पुढे या. महिला मंडळांनी थोडं पुढे या, मागे जागा नाहीये. सरका थोड्या पुढं. त्या इथल्या महिला नाही, आजी माईल बसू द्या. हे इकडच्या इकडे पुढे सरका. शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणी मुभयदाम जड्डंधकारा पहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां रुं पुंडरीका धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पाणोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे दिगरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. पुत्राची वार्ता शुभ ऐकी जेवी माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमी दिनमाते महाराष्ट्र भूषण देवनिवास जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा. पोराची गोड बातमी कानावर पडल्यानंतर आईला किती आनंद होतो याचं वर्णन करणारा अभंग तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये त्याचं वर्णन करताय. बाळा आवाज असाच राहते आता, फक्त इको कमी जास्त गाताना, बाकी ठीक आहे. आज हा कार्यक्रम जो या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो पुण्यभूमी पावन क्षेत्र एकलसपुरी आपल्या गावामध्ये चिरंजीव आदित्य सुभाष ढाळके यांच्या नावानं नगर भोजनाचा कार्यक्रम त्यांच्या आजोबांनी कबूल केलं होतं की आमच्या मुलीला जर मुलगा झाला तर इथल्या हनुमंतरायाला नगर भोजन कबूल केलं होतं. आणि त्या हनुमंतरायाच्या कृपेनं त्यांच्या जीवनातलं हे दुःख दूर झालेलं आहे. कारण हनुमंतराय दुःख दूर करण्यासाठीच आहेत ना. महाराज म्हणतात का नाही, हे दुःख हनुमंतराय काय करतात, हे दुःख भंजन
आपल्या जीवनातलं दुःख जे आहे त्याचं निवारण करण्याचं काम हनुमंतराय करतात. हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार. आमची तुमच्याकडे एक विनंती आहे. आणि पंडितरावाची पुकार या हनुमंतरानं ऐकली. बरोबर आहे ना? पंडितरावानं दिलेली पुकार आपल्या हनुमंताने ऐकली आणि म्हणून डॉक्टर साहेबांना एक पुत्ररत्न या ठिकाणी प्राप्त झालं. आणि त्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कारण आहे ना, आपण भगवंताकडे एखादा नवस केला की महाराज म्हणतात ते नवस आपण पूर्ण केला पाहिजे. पण हा नगर भोजनाचा कार्यक्रम त्यांच्या सासरी बुवांनी आणि या ठिकाणी आयोजित केला. त्यांचं गाव तसं इस्लापूर आहे ना, इसापूर धरण का बा इसापूर, त्यांचं लांबून येऊन या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडतायत. आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा आमचे रिसोड रहिवासी असणारे डॉक्टर साहेबांचा दवाखाना क्लिनिक रिसोडला आहे. आणि मला फोन केल्यानंतर अशी चर्चा झाली, असं कीर्तन करायचं आहे. म्हटलं काही अडचण नाही. आणि पहिल्यांदाच तुमच्या एकलसपूरला हा येण्याचा योग आलेला आहे. या गावावरून अनेकदा गेलो मी, त्या शाळेजवळून आहे ना, फाटा आहे ना पुढं तिकडे, त्या रस्त्याला अनेकदा गेलो. फक्त गावामध्ये हा पहिलाच येण्याचा योग आहे. आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत गायक हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांच्याबरोबर 7 वर्षे ज्यांनी कथेमध्ये साथ केलेली आहे गायनाची, ज्यांनी अनेक कॅसेटमध्ये गायलेलं आहे, अशा हरिभक्तपरायण आमचे नामदेव महाराज माझ्याबरोबर आलेले आहेत. त्यानंतर भागवताचार्य ज्यांची कथा चालू आहे. आणि आज कृष्ण जन्म असल्यामुळं पिवळा रंग, पण कथेचा स्टेज उतरून डॉक्टर साहेबांच्या प्रेमामुळे आमचे हरिभक्तपरायण आमचेच गावकरी आमचे राधेश्याम महाराज खरबळ पाटील महाराजही माझ्याबरोबर आलेले आहेत. मृदंगाचार्य मूर्ती लहानपण कीर्ती महान असे असणारे हरिभक्तपरायण कांता महाराज आहेत. त्यांच्याबरोबर आलेले दुसरे कांता महाराज आहेत. आणि आमच्या गावचे आमचे शिष्य BSF का MSF मध्ये ज्यांची आता ड्युटी आहे ते आमचे मोहन सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सगळीच मंडळी आहे. सर्वांना भजनी मंडळींना धन्यवाद. मस्त काही सगळी वाकदची येतात, काही वाकदची, काही एकलासपूरची. बरं, वाकदकर काही मंडळी आहे, एकलसपूरकर काही भजनी मंडळी आहे. आणि उपस्थित सगळी गावातली आणि बाहेरगावची श्रोते मंडळी, डॉक्टर साहेबांचे वडील प्रल्हादराव विठोबा डहाळके आणि त्यांचे बंधू संतोष भाऊ डहाळके, या सर्वच परिवाराला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाची शुभ वार्ता ऐकत असताना आईच्या मनाला जेवढा आनंद होतो, तुम्हाला कळलं असं सोप्या भाषेत सांगतो. पोराची गोड बातमी कानावर आल्यावर आईला जेवढा आनंद होतो, भजन करताना मला तेवढा आनंद व्हावा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. हे जर कळलं नसेल देवा, तर हरीण माहिती आहे सर्वांना, हो नाही काहीतरी बोला. हरण माहिती आहे का सगळ्याला? कोणतं आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही. लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो आणि कानाला धरून उचलायचे, आहे का नाही? ते हरीण नाही, जंगलामध्ये हरीण असतं बघा. पारद्याला हरणाला पकडायचं असेल तर पारद्या हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग जंगलात जातो आणि झाडावर बसून बिन नावाचं वाद्य वाजवतो. आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आतुरलेला हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत उभं राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. आणि त्या हरीण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, म्हणजे या मरणाच्या यातनेची मला जाणीव होणार नाही. बघा, बिनेचा नाद ऐकताना माया हो, हरणाला मरणाचा विसर पडला. मला कीर्तन ऐकताना निदान मोबाईलचा तरी विसर पडावा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरी नाथा. भक्त आईशी जाना, जे पाठ आहे ते बोला. जे देही उदास गेले आशापास निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. म्हणून नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला. हे जर कळलं नसेल देवा,
कासवीन माहिती आहे सर्वांना मावल्या हो, कासविनीला स्तन नसतात. कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. आता लेकराला जगायसाठी कशाची गरज आहे? दुधाची गरज आहे, बरोबर आहे ना? अहो, गाईच्या वासराला काय पाहिजे? दूध. शेळीच्या बकऱ्याला काय पाहिजे? दूध. म्हशीच्या वगारीला काय पाहिजे? दूध. माणसाच्या लेकराला काय पाहिजे? दूध. जगायचं असेल तर दूध लागेल ना. आता कासविनीला जर स्तनच नाही डॉक्टर साहेब, तर मग ते जगतं कशावर? स्तनच नाही तर दुधाचा प्रश्नच नाही, बरोबर आहे ना? मग लेकरू जगतं कशावर? तर महाराज सांगतात, कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरग जगत राहतं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे. महाराज म्हणले दुधाची त्याच्या आयुष्यात भेट नाही. भगवंतानं ही केलेली व्यवस्था आहे. जी आईच्या दुधामध्ये ऊर्जा दिली देवाने, ती कासविनीच्या डोळ्यामध्ये दिली. भगवंताच्या हातात असतात काही गोष्टी. कोणाकडे काय ऊर्जा द्यायची हे देवाच्या हातात असतात. MBBS, BAMS, BHMS शिक्षण सगळं एकच आहे, बरोबर आहे डॉक्टर साहेब? प्रत्येक डॉक्टराला MBBS म्हणलं की विशेष ठरलेले आहेत आणि तेच आहेत. त्याच्या जगाच्या पाठीवर बदल. मी म्हणतो भारतात, महाराष्ट्रात तसं, कर्नाटकात गेले की वेगळं थोडासा बदल पडतो, पण महाराष्ट्रात त्या शिक्षणात बदल नाही. पण कोण्या डॉक्टर MD असून त्याच्या हातचा गुण येत नाही. आणि डाळके साहेबासारखे असले, बरं तुम्ही BAMS का डॉक्टर साहेब? BHMS. काही डॉक्टर साहेब BHMS जरी असले तर त्या MD कडे बी लोक जात नाही. भगवंतानं त्याच्या हातात तो गुण दिलेला असतो. भगवंताच्या हातात असतात काही गोष्टी. सगळ्या बायला सगळा स्वयंपाक करण्यासाठी सामान द्या, ठरून द्या, मोजून द्या, तोलून मोलून द्या. मसाला, मीठ, चटणी आणि एकच भाजी 10 बायाला करायला सांगा. 10 बायाच्या हातची चव वेगळी असते. माझं बोलणं कळलं तुम्हाला? आणि 10 बायात एखाद्या बाईला लोक म्हणतात हे बघा हे भाजी एक नंबर झाली. मग का? भगवंतानं दिलेला त्याच्यात तो गुण आहे. मसाला किती टाका. आमचे एक महाराज सांगतात डबीची डबी मसाला आणि चव नाही कशाला. बरोबर असं असतं ना काय? तर भात करायला सांगितलं तर खाली चिखलगाव नाही, खाली जळगाव, मध्ये चिखलगाव आणि वर तांदूळवाडी, बरोबर आहे ना? म्हणजे खाली सगळं जळालेलं, मध्ये सगळा चिखल झालेला आणि वरचे तांदूळ तसेच. विठाला विठाला तसं कासविनीच्या डोळ्यामध्ये भगवंतानं ती ऊर्जा दिलेली आहे की तिच्या लेकराला त्या ऊर्जेतून त्याला पुष्टी मिळत राहते. बस. पण दोघं एकमेकाकडे पाहतात तेव्हा जगाचा विसर पडलेला असतो. एवढे एकाग्र होऊन एकमेकाकडे पाहतात. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. या पूर्ण अभंगात एक सिद्धांत आहे. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. आणि दृष्टांत 3 आहे. पहिला आहे आईचा आणि मुलाचा, दुसरा आहे हरणाचा आणि पारद्याचा, आणि तिसरा कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांतातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबरायाच्या अभंगामध्ये करतायत. आणि असं आहे बघा, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. पुन्हा एकदा ऐका, परमार्थ विषय हे मनाचा आणि करावा लागतो मनासाठी. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. मग त्याला काही शेपूट फुटते का? बोला. परमार्थात आल्यानंतर त्याला काही शेपूट फुटत नाही, शिंग येत नाही. मग होतं काय? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्वाचं आहे. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला घरून पाणी न्यायचं का मावल्या हो? बोला. तुम्ही शेतात जर गेल्या आणि तुमच्या पायात काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला. महिला मंडळ बोला. तुमचा 1,500चा हप्ता जमा झाला नाही का? तुम्ही एवढ्या ताणात काऊन बसल्या होय? पोराला शाळा शिकून नोकऱ्या पगार नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 आणायला लागल्या, तरी एवढ्या टेन्शन मध्ये काऊन बसल्या मावल्या हो? बोला. शेतात गेल्या आणि पायात काटा मोडला. आपल्या इकडे भाषा बोलू का? वावरात गेल्या आणि पायात काटा मोडला तर मग सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्यानं, जरा जोरात बोला, काट्यानं काटा काढतं. जमतं तुम्हाला?
वा वा, हे तुम्हाला जेवढं जमल तेवढं कोणाला जमणार नाही हा. काट्यानं काटा काढला. हे बघा, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा काय केला? आधार घेतला. काट्याचा त्रास होतो पण आधार कशाचा घेतला? काट्याचा. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी काट्याचाच आधार, तसं मनाचा त्रास कमी करण्यासाठी मनाचाच आधार, किंवा मन देवाकडे नेण्यासाठी मनाचाच आधार. तू मनही मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, मयेव मनादसो मय बुद्धी निवेशा निवशेषशी मयेवा थोरधव न संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज म्हणले मन देवाकडे यायला तयार होत नाही का? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. महाराज म्हणले या मना एवढं चंचल, चंचल चपल किंवा बहुत चंचल चपल. मना एवढं चंचल, याला जायला जाता येता न लगे वेळ. मनाला कुठं जायला न्यायला वेळ लागतो का? पहा, मन कीर्तनात जरी बसलं तर घरच्या कुलपाला झटका देत. माय गडबडीनं आली झटका द्यायचा आहे. इथं बसल्या बसल्या झटका येतो. बरं काय काय ते ते झटका मनाला कधी आठवल काही मिळ नाही. कधी बी आठवू शकतं ते. तुम्ही कीर्तनात बसले म्हणजे कीर्तनातच येत असं नाही समजायचं. मन कधी कुठं जाऊन येईल सांगता येत नाही. एक क्षण मन शांत राहत नाही. आता या बाया कीर्तनात जरी बसल्या तर इथं एकूण एकीच्या साडी तपासतात. माय कोण्या दुकानावरची? इथं बसल्या बसल्या चालतं बरे. इथं बसल्या बसल्या कीर्तनात चालतंय. आता हे माणसं मॅटवर बसले तर शांत बसत नाही. त्याचे दोरे तरी काढतील. ते छिद्र यायनच पाडे का घेणाऱ्यानं थोडे पाडले. काढीन त्याला छिद्र तरी पाडतील, नाही तर खालचा दगड वर तरी काढतील. 2 तासात ते मन शांत नाही. एक क्षण मन शांत राहत नाही. माणसं बहिर दिशेला जरी गेले ना झाडा फिराय तर शांत बसत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचं. ओल कुठो रे बा, हागता ही खोडी चळ न मोडे काढी. महाराजाचं प्रमाण आहे त्याला. एक क्षण मन शांत राहत नाही. बघा, जर बाथरूम मध्ये मन शांत राहिलं असतं तर दरवाजे रंगलेले असते का? दरवाजे ज्या अर्थी रंगतात त्या अर्थी कमी कर बघा. दरवाजे ज्या अर्थी रंगतात त्या अर्थी मन तिथं सुद्धा शांत राहत. एक क्षण तुम्ही म्हणसाल मग झोपल्यावर बी मनाचं काम चालू राहत. मग झोपल्यावर मनाचं काय काम आहे? स्वप्न पाडणं. स्वप्न पडतं ना, म्हणजे अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत सुद्धा मनाचं काम चालू. एक क्षण मन शांत राहत नाही. महाराज म्हणले मनाला कुठं जायला न्यायला वेळ लागत नाही. एक मन म्हणतं चला जगताप पाहुण्या नगर भोजन ठेवलंय, सोपान महाराजाचं कीर्तन आहे. दुसरं मन लगेच म्हणतं कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं. तिसरं मन म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, पाहुणे चांगल्या चपला घालून येत असतात. नाही कळलं का तुम्हाला? एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतो नको 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 नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. कीर्तनात बसलं की एक मन म्हणतं होय कुठं एक त्या महाराजाचं. दुसरं मन लगेच म्हणतं अरे खरं आहे पण कोण ऐकायला लागलं.
तिसरं मन लगेच म्हणतं आरत्याचे धंद्याचे नाही सांगतील तर काय खातील. कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो का? मनाचा स्वभाव घ्या. एक मन महाराजाच्या बाजूने उभं राहतं की दुसरं मन त्याच्या विरोधी साईडला आपलंच मन उभं राहत असतं. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो बर हा ऐकलं तुमचं घातली माळ, मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का? म्हणलं एवढा व्यापक विचार मी आजपर्यंत केला नाही वा. अरे म्हणलं बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या जागरा मग कळत राहील. बोकड्याचं पाहून घेईल. आपुली आपण करा. बोकड्या कधी तक्रार घेऊन आला का एखादा तुमच्याकडं की ज्याला कापलंच नाही असे बी बोकड्या असतात नाही, ते दाढीवाले असतात ना काही गावात. मग ते काही तुमच्याकडे तक्रार घेऊन आले का बाबा मी आता काय करू, मला कोणी खाल्लंच नाही, मला कापलंच नाही, अशी काही तक्रार घेऊन नाही. महाराज म्हणले आपुली आपण करा. हे संकल्प विकल्प करणं मनाचा स्वभाव. हे मन महाराज म्हणले देवाकडे यायला तयार होत नाही. की लक्ष द्या, काय काय करीतो या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले फलतिया सवे धावे सैराट. महाराज म्हणले मनाला सैराट राहायची सवय लागलेली आहे. सैराट म्हणजे मनाला मनासारखं राहायला आवडतं. विठाला विठाला आम्ही बोला म्हणून बोलू ना, ते मनाचंच ऐकतात सगळं. त्याचं मन नाही म्हणायला त्याला ऐका. मी माया मनाचं ऐकतो म्हणतात. ऐकावे जनाचे करावे अशी मनच आहे आपल्याकडे. ऐकावे जनाचे करावे मनाचे. नक्की करा, पण मनाला साधू संतांना सांगितलं ते करा. बाकी कुणाचं ऐकू नका. मी म्हणतो आमचं बी ऐकू नका, पण आम्ही जर संताचं सांगत असेल तर ऐकल्याशिवाय राहू नका. पुन्हा एकदा ऐका. एखादा महाराज म्हणत असेल ना मला असं वाटतं, त्याला म्हणा तुला कसं वाटतं ते बायकोला जाऊन सांग. आम्हाला शास्त्र काय म्हणतं ते सांग, संत काय म्हणतात ते सांग. तुला काय वाटतं याला काय किंमत आहे? लक्षात आलं का? परमार्थामध्ये संत वचनाला किंमत आहे. मग आपल्या मनाला आपण सांगितलं पाहिजे. पण हे मन देवाकडे यायला तर किती चंचल मन आहे. महाराज म्हणजे याला जायला आणि यायला वेळ लागत नाही. बोलत चला. आता इथून पुण्याला जायचं असेल एसटीनं तर अंदाजे किती तास लागेल? 7 तास. आम्ही 7 तासात इथून पुण्याला जातो. बरं इथून विमानाची व्यवस्था असते तर किती वेळ लागला असता? 1 तास. आणि एकलसपूरला विमानतळ होणार आहे. मी खोटं बोलत नाही, मी जे बोलतो ते सत्य आहे. एकलसपूरला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय, आहे का नाही? इथून विमानाची व्यवस्था असते ती 1 तासाचा वेळ लागला असता. मला ये मन बडा चंचल कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. मन बडा चंचल. महाराज म्हणले या चंचल मनाला मी प्रयत्न करतो तुझ्या कडांताने. मावल्या हो, बघा मनाचा स्वभाव कसा आहे. माळ जपताना कुठे बी जातं आणि नोटा मोजताना एकाग्र होतं. बरोबर आहे? मनाचा स्वभाव माळ जपताना कुठं जातं आणि नोटा मोजताना एकाग्र होतं. कीर्तनात कुठं बी जाऊन येतं, पिक्चर पाहताना एकाग्र होतं. तुम्ही पिक्चर पाहताना एखादं पोरग बोलू द्या घरातलं, ताडकन घाला मरण मुका पाहू दे नाही. हा, आणि कीर्तनात एखाद्या बाईचं लेकरू बोलू द्या आणि महाराजांना म्हणा कोणाचा आहे ते
आता ह्यो काय वांजे काय लगेच बोलून मोकळी होती माय. विठाला विठाला मनाचा स्वभाव. कीर्तन 5 मिनिटं लेट सुटू द्या, लोक म्हणतात टाइम आपल्या बापान नाही. हा अशा गप्पा मारत बसा. उठून चाललं तर अभ्यास तुम्ही बघा गप्पा मारायला लागल्या. अभ्यास नाही राहिलंच काय उजडायला. आता जाऊ ना गोळ्या गप्पा मारा ना तुम्ही. रात्र कशी निघून जाते कळत नाही. बरोबर आहे ना, मी खोटं बोलतोय का? गप्पा मारायला लागले. माणसं फोनवर तास तास बोलतात. चला बोला, फोन काय तासभर बोलण्याचा विषय, पण तास तास फोन चालतो का नाही. गप्पा मारायला लागले आणि कट करताना म्हणतात अय यार 59 मिनिटं झाली, ठेव ठेव ठेव. 59व्या मिनिटाला जागा झाला येऊ. बरोबर आहे. गप्पा मारायला लागले की तासभर फोनवर निघून जातो. कीर्तनात बसलं की माणूस 17 वेळ घड्याळाकडे पाहतो. आता याच्यात प्रॉब्लेम कोणाचा आहे? याच्यात प्रॉब्लेम मनाचा आहे. बाकी काय, सगळं मनावर आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा, सगळं मनावर आहे बरं का. सुखही मनावर आहे आणि दुःखही मनावर आहे. काय माणसं पैसे असून दुःखी आहे. त्याला जर म्हणावं काय झालं आज, काय काय झालं काय काय झालं म्हणतात काही मिळत लागेना. मग काय पैसे बिशाची अडचण, पैसे तुम्हाला किती लागतात सांगा. पैशाची अडचण मला येत असते. मग तसे टेन्शन मध्ये काऊन बसले, काही भांडण गिंड काय नाही बाबा, सगळ्या गावात मीच भांडणं लावतो. माझ्या संग कोण भांडणार आहे काय म्हणणार. सगळ्या गावाची भांडणं माझ्या हातात, माझ्या संग कोण भांडणार आहे. मग झालं काय पाटील नेमकं, काय झालं मनाला काही मिळत लागेना. पहा मनावरच सगळं. कधी कधी माणूस जेवण नाही केले तरी फ्रेश राहतो आणि कधी 3 टाइम जेवून बी नर्वस राहतो. सगळं मनावर अवलंबून आहे. सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहे. आता इकून एखादा माणूस येऊ द्या, असं धरू आपण. इकून एखादा माणूस येऊ द्या आणि इथं जागा बी असू द्या, पण पुढं बसणाऱ्याच्या मनात नसू द्या, याला बसू द्याच नाही. ते इकून दिसलं की हे शेजारचे लगेच म्हणतात मांडी मोठी कर, मांडी मोठी, मांडी मोठी कर, आणि लगेच मांड्या अशा लांब 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 करतात. आणि मग ते इकडं आलं का इकडून येणार, जागाच नाही, पुढं बसता जा मागं, बसू देत नाहीत त्याला. का? तो मनाला आवडत नाही. आणि आपला मित्र इकडून दिसू द्या आणि त्याला जागा बी न दिसू द्या, ते आपलं मागं जायला चाललं का ते म्हणते जागा. पंक्तीत अनुभव घ्या. माणसं म्हणतात अहो जेवायचंय, जेवताना तर सुखान जेव द्या, स्वर्गाच्या पलीकड. आणि एखादा पाहुणा नवीन ओळखीचा नसलेला पाहुणा बसा, अहो जागाच नाही इथं पाहुणे राव, तुम्ही इथं कुठं घुसायला लागले, आता सुखान जेवू तर द्या. आणि त्याला बसू देत नाही पाहुणा, आपल्या गावचं येऊ द्या. अहो सरकारनं बसायचंच किती टाइम, लगेच बदलत मग बसायचंच का उरक, आशान होणार आहे का सोयरे. विठाला विठाला सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहे. लक्ष झालं माझं बोलणं. मग हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. मग महाराज म्हणले मनाला तुझ्याकडे आणायचंय. अमृता उनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोडे, किती गोड गोड तुझे नाव, किती गोड गोड तुझे नाव.
पाटे ते बोला, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. महाराज म्हणले माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या माझ्या मनाला गो छंद, पण कोणता? नित्य गोविंद गोविंद. अजून याला जोडून गोविंद गोविंद मना लागलिया. मनाला सांगतात किती अभंग पहा तुम्ही. मग मनाला गोविंदाच्या नामाचा छंद लागला पाहिजे. पण महाराज म्हणले अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे, पण सोडाय आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? म्हणजे कीर्तनाला आले म्हणजे याच्यातलं काही माहीतच नाही असं सज्जनपणासारखं बसून काय करतात. माहित नाही होय दारू कडू आहे म्हणून. अहो न पिणाराला बी माहिती आहे, ते अनुमान प्रमाण आहे ना. ते दारू कडू आहे ना. एकाला बाईक रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस आणि बायकोलाच झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काही दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, मला माहिती. पण आमच्या गावातला एक दारू पित होता. दारून त्याच्या किडन्या खराब झाल्या. मग त्याला संभाजीनगरला ऍडमिट केलं. भेटा गेलं त्याला. अरे म्हणलं भल्या माणसा, दारून किडन्या खराब झाल्या आता तर प्यायची बंद कर. असं काय बी बोलू नका म्हणे महाराज. दारू ब्रँडेड पित होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल. काय सांगा अशा माणसाने. बोला तुम्ही. विषय विषयाचा पडी पाळू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. तो कडू विषय आहे, पण विषयामुळे जीवाला गोड वाटतो. हा गोड विषय आहे, पण विषयामुळे कडू वाटतो. एका वाक्यात बोलू. डॉक्टर साहेब, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी कार्यक्रम ठेवला असेल तर गावातल्या सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. अजिबात नाही. आता एक दिवसाचं म्हणून बरं आहे. 8 दिवसाचा सप्ताह असल्यावर लोक असं पॉम्पलेट जातात. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे अरे तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस. गावात येऊ नको. या दुर्योधनाच्या अवलादी आपल्या जीवा. एवढा पहलगामचा हल्ला होऊन सुद्धा काही दुर्भागी हिंदू म्हणतात हे प्लॅनिंग आहे. किती दुर्भाग्याची गोष्ट असेल. तुमच्या घरातला माणूस गेल्यावर तुम्हाला ही पोस्ट करणं नाही सुचणार. अरे ज्या घरची माणसं, आता ही राजकारण करण्याची वेळ आहे. आता ही राजकारण करण्याची वेळ आहे का गेलेल्या लोकांचं सांत्वन करून मारणाराला शोधण्याची वेळ आहे? काय मूर्ख लोक जन्माला आले या हिंदुस्थानात. काय माहिती. पाकिस्तानच्या एकाही मुसलमानाची हे चुकलं म्हणून वाईट नाही. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे. पाकिस्तानच्या एकही, मी म्हणतो सरकारची सुद्धा, की आतंकवाद्यानं केलेलं काम चुकीचं आहे अशी वाईट नाही. आणि भारतातल्या कित्येक तरी हिंदू म्हणतात हे प्लॅनिंग न केलेलं आहे, म्हणजे आपल्या लोकांनी केलेलं आहे म्हणतात. अरे ते एवढे मुसलमान जर चूक करून चूक मान्य करत नसतील तर आपण झालेल्याचं तर समर्थन करा. एवढ्या नीच कस काय लोक जन्माला आले आपल्या हिंदू धर्मात मला कळत नाही. अरे ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, बौद्धांना बौद्ध मान्य आहे, मुसलमानाला अल्लाह मान्य आहे. आपले देवच नाही म्हणतात. आपले लोक देवच नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे. आणि कीड आपल्यातच आहे महाराज, बाकीकडे नाही आहे. हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. अशा टायमाला आपण हे बघा, तुम्हाला धर्म विचारून मारलेला आहे, तुम्हाला जात विचारून मारलेलं नाही. तिथं जेवढ्या लोकांच्या हत्या झाल्या ना, तुम्ही सगळ्यांच्या बाईट ऐकल्या ना. अरे ते काय राजकारणी होते, फिराय गेलेले म्हणून खोटं बोलतील? छोट्या 2-4 वर्षाच्या पोरानं सांगितलं की आम्हाला धर्म विचारून मारलं. आम्ही माझ्या पप्पाला धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या. धर्म अजून जागे व्हा. तुम्हाला येणाऱ्या काळात जात विचारून मारल्या जाणार नाही.
तुम्हाला धर्म विचारूनच मारले जाणार आहे. तुम्ही ओपन आहे का ओबीसी आहे, एसटी आहे का एससी आहे, काही घेणे नाही त्यांना. तुम्ही हिंदू आहे ना, तुम्ही त्यांचे टार्गेट आहात. विठाला विठाला आजच घडलं का? चला, भारतामध्ये तुमचं म्हणणं आहे प्लॅनिंग असेल, मग बांगलादेशमध्ये कुणाला मारलं? बोला, बांगलादेशमध्ये कुणाला मारलं? हिंदूलाच मारलं ना. मग तिथं कोण प्लॅनिंग केलं? तिथेही तुम्हाला जात विचारून मारलेलं नाही, तुम्हाला कास्ट विचारून मारलेलं नाही, तुम्ही हिंदू हे विचारूनच मारलेलं आहे. म्हणून आपण असेच भांडत राहणारे आणि एकेकाचा जीव जाणार आहे. आपण जागे व्हा. आपण अरे विसरलं पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजानं हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिला. हिंदवी स्वराज्य, पुन्हा एकदा सांगतो, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे. आणि त्या छत्रपतीनं बलिदान दिलं ते स्वराज्यासाठी, ते पण हिंदवी. वा, याची कीर्ती साऱ्या जगतात. सुंदर स्वराज निर्माण केले, जागवण्याची गरज आहे. चला, माझा विषयांतर करायचं नाही मला. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिक आहे. लक्षात ठेवा, छावा शंभू राजाला पकडण्यात बाहेरच्यांचा हात नव्हता, आपल्यांचाच हात होता. म्हणून राजांना पकडले गेलं. छत्रपती शंभू राजाला जेव्हा पकडलं तेव्हा आपल्या लोकांनी फितुरी केली होती ना. इतिहासच आहे महाराज. काय आपल्याला ही कीड लागलेली असावी काही कळत नाही. म्हणून लक्षात घ्या. चला, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही. कोरोनाच्या टायमाला काय म्हणायचे लोक? माती खाल्ल्यावानीच लागाय, काही खा. बरोबर आहे ना? माती, हा, ताप असला की गोड लागत, चव जाते ना तोंडाची. आता डॉक्टर आहे यांच्याकडे ते सारखं काय भेटतं. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. आवडत नाही लोकांना. महाराज म्हणले का आवडत नाही? पाप ठाके हिता आड. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. आवडत नाही लोकांना. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, त्याला आवडत नाही. महाराज मग का आवडत नाही देवाचं नाव घ्यायला? कारण या मनावर विषयाचे संस्कार आहे. अनादि संसार मायेच्या ठाई. अनादि कालापासून मनावर संस्कार कशाचे? तुम्ही बघा, लहानपणापासून घरात संस्कार आहे कशाचे? परमार्थाचे का संसाराचे? संसाराचे. एक आईनं आपल्या पोरावर लहानपणी संस्कार दिले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही, बोला, स्त्रींची मा साहेब जिजाऊची इच्छा होती बरं का. आणि म्हणून राजांना तसं घडवलं. म्हणून राजांना तसं घडवलं ना. आपण लहानपणापासून घरात संस्कार. वर्ष दीड वर्षाचं लेकरू असतं कपड्यात गुंडाळलेलं आणि त्याची माया असे त्याला दारात खेळवत असते. तुला मामाची पोरगी बायको करायची म्हणतात का नाही बाय? अशा माया मायच्या खरं सांग म्हणतात का नाही?
आता त्या वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? वर्षापासून मग त्याच्या डोक्यात मामाची पोरगी बायको करायची. आणि शाळेत जायला सुरुवात झाली का त्याच्या संग एखादी पोरगी आली का ही तुझी बायको. शेजाऱ्याची पोरगी आली का ही तुझी बायको. पाहुण्यातली पोरगी आली का ही तुझी बायको. लहानपणापासून दुसरं काहीच नाही. अरे अभ्यास कर, नाही केला तर बायको देणार नाही कुठे. झालं काम. अरे वावरातलं काम बरोबर कर, नाही केलं तर बायको देणार नाही. अरे कीर्तन चांगलं बरोबर. लक्ष दे नाही का, लक्ष द्या माझ्याकडे. सगळं ज्ञान येऊन आणतात त्या बायकोवर. याच्यापेक्षा पुढं नाही. दुकानात धंदा, चांगला धंदा कर, नाही गेला तर बायको देणार नाही. कोणतंही पहा तुम्ही, ऑल ओव्हर येऊन ठेवतं त्या बायकोवर, बाकी काहीच नाही. बरं ते लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली, बरोबर आहे. बरं करून कोणा द्यायला लावली? लहानपणापासून बायको डोक्यात कोण घातली? आईनं. आणि करून कोणा द्यायला लावली? आपल्या इकडली भाषा, माणसाचं ध्यान नसतं मग बाई नवऱ्याला म्हणते माया बोलण्याकडे जरा ध्यान द्या, पोराला भाजणं लागतंय. अशी म्हणणारी कोण? माहीत ना, बरोबर आहे ना. आणि पुढं चालून सोन्याचा त्रास कोणाला जास्त? बोला 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 बोला. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, असं आहे ना. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली आपण. म्हणजे विषयाचे संस्कार, संसाराचे संस्कार दिलेले आहे. लक्षात ठेवा. मग भजन कीर्तन करायचं मग काही लेकर बाळ नदीत नेऊन टाकायचे का महाराज? अजिबात नाही. आसोनी संसारी जीवे वेद शास्त्र उभारी बाया सदा. महाराज म्हणले आज हे पोरग भाग्यवान आहे की त्याच्या निमित्तानं कीर्तन व्हायला लागले. माझ्या मनाचं बोलत नाही मी. दाता तोच एक जाना नारायणा स्मरवी. त्याच्या निमित्तामुळे आपल्याला कीर्तन ऐकाय भेटलं ना, हे पुण्य आहे. बस हेच करायचं आहे. त्या निमित्तानं तुम्ही भजन करा. तुम्हाला भजन कराय काम धंदा सोडायचं काम नाही. डॉक्टर म्हणतील मी कसं करू? पेशंट काय 24 तास चालू राहत नाही, बरोबर आहे. पेशंट आला की तपासा, बाहेर गेला की रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. बाया म्हणतील स्वयंपाक करायचा आम्हाला, चपात्या तोंडाला लागता का? बोला, चपात्या काय लागता? हाताना. तोंडाला काय काम आहे का? रामकृष्ण हरी म्हणा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काही बाया म्हणतील धुणं लागतंय, कशाने धुता? बोला बोला, हातानं तोंडानं शेजारणीच, बरोबर आहे ना. मग तोंडाने शेजारणीचं धुवून शितुड्या अंगा उडून घेतल्यापेक्षा भजन म्हणा ना, भजन म्हणा. अहो तुम्हाला काम सोडायचं काम नाही. कोणी म्हणाल वावरात जाण लागतंय, तो माल काय पांढरे बगळे होत्र असं म्हणतात. वावरात आवता आणणं लागतात, हा ना आहोत, काही प्रॉब्लेम नाही. रूमनं काय अंदाबता? हाता उजव्या हातानं रूमनं. मी पण शेतकऱ्याचंच पोरग आहे, मी बी आवत आणलेले पहिलं लहानपणी आहे काय. उजव्या हातानं रूमनं दाबायचं, डाव्या हातात इळदीची काठीन कासरा, आणि चालायचं आवता मग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कोण केलं होतं हे? सावता महाराजांना. सावता महाराज पंढरपूरलाच गेले नाही कधी. आज बोलणं कळतंय का? सावता महाराजांना आपल्या कांदा मुळा भाजीला देव मानलं, बरोबर आहे. आपल्या कर्माला देव मानलं, कर्मालाच भक्ती मानली, ऐका. आणि भजन केलं. सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात, एकट्या पांडुरंगाची पालखी सावता बाबाच्या आरणला येते. कर्माचा सिद्धांत या, कर्माचा सिद्धांत आहे. मग आऊत हाणायचं ना, उजव्या हातानं रूमनं, डाव्या हातात कासरान येळदीची काठी बैलाल. आणि मग आता तोंडाला काय काम आहे? बैलाल शिव्या कोणती? आत तू ह्या, बरोबर आहे ना, असंच ना, बरोबर आहे का नाही? आता म्हणायचं एकच आहे, तुम्ही जे काम करत असाल तिथं रामकृष्ण हरी म्हणा. भजन सोडायचं काय, संसार सोडायचं काम नाही. मला लक्ष देऊ नाही का? सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जायचे. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. मग संसारात माणसानं राहावं, पण पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती,
अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. माया हो वाळवण टाकलं उन्हाळ्यात बाहेर, आता वाळू घालतात ना बाया, आणि मग सायंकाळी सांजल घरात नेता, सायंकाळी घरात नेता. मग काही दाणे सांडतात भरता भरता टाकता टाकता, मग काही पाखरं येतात आणि ते दाणे चोचीनं टिपतात. मग मुक्कामाला थांबतात का तिथंच, का उडून जातात? उडून जातात. गुंतून राहतात का ते? नाही, दाणे टिपले उडून गेले, गुंतून राहत नाही. महाराज म्हणले तैसे असावे संसारी. हे बघा, माणूस संसारात असावा, माणसात संसार नसावा. पुन्हा एकदा ऐका, माणूस संसारात असावा, माणसात संसार नसावा. माणूस घरात असावा, घर माणसात नसावा. आता 2 तास आले का नाही कीर्तनाला माणसं? बोला, मग हे घर संसार सोडून आले का नाही? बस हेच आहे. तुम्हाला वेळ मिळेल तेवढं भजनात घालवा. पण महाराज म्हणले पहिलं कारण विषयाच्या संस्कारामुळं मन देवाकडे जात नाही, अनादि संसार मायेच्या ठाई. दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही. आज बंधन नकोय कुणाला. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो बरं आपली मनाचीच माळ आहे. काय म्हणतो? आपली मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोबी तर जमत नाही. एखादी बाई म्हणली सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातलं एक काम पडू देणार नाही, पण मंगळसूत्र घालणार नाही. मान्यता आहे तिला? होय मावल्या हो, मान्यता आहे तिला? बाया पोत तुटलं तर हातातलं काम टाकून देतात. किती अर्जंट असू द्या बरं का, त्या हातातलं काम करत नाही. त्या नवरा म्हणतो ते काम चट होईल, ती पोत मला गळ्यात घाल द्या पहिला. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. का? अरे ते अलंकार, तो दागिना तिचं लेणं आहे, तेच तिचं वैभव आहे ना. बरोबर आहे का नाही? तसं माणसानं गळ्यात माळ घातली पाहिजे. मरायला लागली काही काही माणसं, पण गळ्यात माळी नाही त्यांची. लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. गळ्यात सोन्याची चेन असेल, ते बघा एक पंडितरावच्या गळ्यात माळे, मला अजून आनंद झाला. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हे बघा, गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कनवळा वैष्णवा. आज बंधन कुणाला नको आहे. बंधन कुणाला आवडत नाही. लक्ष द्या माझ्याकडे. घरात सासू सुनेचं पटत नाही का? बस, सासू सुनेचं का नाही पटत? सासू बंधन टाकतील, सुनेल बंधन आवडत नाही. दुसरं काय कारण आहे न पटायचं? बघ, कमवून आणणारा कोण आहे? कमवून आणणारा घरात नवरा. कमवून आणणारा घरात नवरा. मग बायाला काय ताण आहे का जास्त? बायाला काय आणलेलं फक्त करून खाऊ घालायचं. बरोबर आहे ना? आणलेलं करून खाऊ घालायचं. मग तुमचे भांडणं कशामुळं? दोघं भाऊ कमावणारे असतात आणि दोघं कमवून घरात आणून देतात, आणि मग तुमच्या भांडाल कारण काय? काहीच नाही. सासूला वाटतं मी घराची मालकी नाही, इन माया मनान राहाव, आणि सुनेला वाटतं माया बापानं हिच्या पोराला कपड्या सगळं विकत घेतलेलं आहे, आणि मी इथं काय ऐकून घेऊ. एवढ्यामुळेच भांडणं आहे का नाही? सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनं घ्यावा, मी जसं कपाळावर मोठं कुंकू लावते तसं माझ्या सुनेनं लावावं. आता कपाळावर मोठं कुंकू लावण्यामागं काय कारण आहे? जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं धन्याचं आयुष्य असावं, असाच भाव आहे ना. जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं धन्याचं आयुष्य असावं. आता धनी एवढा बारीक करून ठेवला, दुर्बिणीने पाहावं लागतो धनी आहे का नाही. कवा तर धनी गळून पडतो देऊ. त्या धन्याला इज्जत राहिली नाही. बाथरूमच्या भीतील धनी आहेच, साड्याच्या कपाटाला धनी आहेच, आरशाल धनी आहेच, त्या धन्याला इज्जत राहिली नाही. बरं, शहरात मोठ्या गेले, पुण्या मुंबई सारख्या, मी कालच पुण्याहून आलो, तर धनी मॅचिंगचा आहे. खेड्यापाड्यात नाही अजून आलं ते. शहरात गेले की मॅचिंगचा धनी, म्हणजे जशी साडी तसा ब्लाऊज, तशाच बांगड्या, तशीच टिकली. मी एका मित्राच्या लग्नात गेलो आणि लग्नाचा टाइम झाला. अरे म्हणलं लग्नाचा टाइम झाला, लग्न लावून घ्या. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं आता या डंगरील काय झालं वा रुसाय? म्हणलं वारं वाव धन सुटलंय, टाइम व्हायला लागला आणि या डंगरील रुसाय काय झालं? मला म्हणले तुम्हीच विचारा जाऊन. मी गेलो, म्हणलं काय झालं रुसायला? काय नाही म्हणे. अहो म्हणलं रुसाय काय झालं? लग्नाचा टाइम झाला तिकडं. काय नाही म्हणे. अहो म्हणलं काय झालं ते तर सांगा. साडी राणी कलरची आणली म्हणे, भलाऊस पीस दुसराच आणला. भलाऊस पीस म्हाताऱ्या माणसाला थोडंच ब्लाऊज येत असते. भलाऊस पीस दुसराच आणला म्हणे, मॅशिंग होईना.
नाही कळलं? मॅशिंग होईना, मॅशिंग मॅचिंग येईना, पण किती हाऊस दिली बघा. मॅशिंग होईना म्हणे. म्हणलं या वयात काय करायची मॅशिंग, मला काय जीवन आहे काय म्हणे. एका पोराला म्हणलं जाय बाबा त्या रिसोडला ना आण ते राणी कलरचा ब्लाऊज पीस आणला बाबा त्यानं, माझ्या हातात दिला. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर एकदाच, असंच म्हणतात ना, घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस, झालं का आता मॅशिंग? हो म्हणे आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस आता मॅशिंग झालं म्हणे. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का आता? अरे काही लिमिट आहे का नाही त्याला? मॅचिंग करायची तर स्वभावाची करा. हे बघा, एखादा पुरुष दिसायला सुंदर असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडेल. एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. पण तुमचा स्वभाव जर सुंदर असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल. ऍडजस्टच करायची, मॅचिंगच करायची तर स्वभावाची करा. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ऍडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. महाराज म्हणले बंधन आज कुणाला नको आहेत. सासू नको का? सासू बंधन टाकती आणि सुनेला वाटतं माया मनासारखं मला राहू द्यावं म्हणून सासू नको. बाकी काय, माय पाहिजे आणि सासू नाही पाहिजे. कसं काय? दोन्ही बी बायाच आहेत ना, दोन्ही बी स्त्रियाच आहेत ना. मग माय आवडती सासू आवडत नाही का? माय मोकळेपणा देती आणि सासू बंधन टाकत राहते. एवढ्यामुळं हा ट्रॅक्टराकडे पाहा, घोड्या आहे, घोड्या घोड्यात ना, घोड्यान गोळ केला जातो. विठाला विठाला मनाला बंधन आवडत नाही. दुसरं कारण लक्ष देऊन ऐका. तिसरं कारण, एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होतं. देव पावया गेलो, बोला येतानी दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना? देव पाहावया गेलो ते देवाची होणी ठेवलो. महाराज म्हणले देवाला विनंती करतात, देवा माझे मन, देवा माझे मन माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी देवालाच विनंती करा, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी. महाराज म्हणले माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे आहे, तयार नाही देवा. लक्ष देऊन ऐका, म्हणून तुला विनंती आहे. काय विनंती आहे? ज्या आईला मुलगा झाला ही बातमी कानावर पडल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद मला भजन करताना व्हावा. पुत्राची वार्ता Oh
वा गोड. महाराज म्हणले पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकायला आल्यानंतर आईला किती आनंद होतो. अहो आईला जाऊ द्या, आजोबालाच किती आनंद होतो. आनंद झाला की पाऊस येत असतो. यज्ञात भवती पर्जन्यो पर्जन्यात दन्न संभवा. तुम्हाला वाटत असेल पाऊस आला. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले तेव्हा धो पाऊस पडला. दुर्योधन जन्माला आला तर रक्ताचा पाऊस पडला. आपण जन्माला आलो तर केव्हा पाऊस पडायला. तहान मिळाला. महाराज म्हणले लक्ष द्या माझ्याकडे. पुत्राची वार्ता शुभ आहे. हे बघा बसा, जोपर्यंत बसणं शक्य आहे तोपर्यंत मी चालू ठेवतो. आणि मला वाटलं की आता बसण्याची सिच्युएशन नाही की मी बंद करतो. निंदाय गेल्यावर भिजत नाहीत का? होय मावल्यावर वावरातून भिजत येतात, बरोबर आहे ना. मग देवासाठी 4 थेंब अंगावर पडली मग काय. लोक निवडून येण्यासाठी भिजतात. मला बोलणं कळलं ना तुम्हाला. लोक निवडून येण्यासाठी भिजलं की हे बा पाऊस येणार नाही, तुम्ही ताण घेऊ नका. काही ताण घेऊ नका. आला तर बंद करू, याच्यापेक्षा दुसरं. आता माहीत का एवढी ताकद नाही त्याला थांबवायची, बरोबर आहे का नाही. पाहिलं वाटलं आता जमते काय, थांबला का हाय मग ताकद आपल्याला. तुम्हाला खोटं वाटायला काय, मी उगाच सोड म्हणतो विठाला. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पोराची गोड बातमी कानावर आली. डॉक्टर साहेब तुमचं कार्य तुम्ही केलेला हा यज्ञ, ज्ञान यज्ञ आणि ज्ञाम यज्ञ आणि अन्नदानाचा यज्ञ या थोड्या पावसाने पूर्ण झालेला आहे. हे मी माझ्या मनाचं पुन्हा एकदा सांगतो बोलत. यज्ञात भवती पर्जन्यो, पर्जन्य म्हणजे पाऊस, पर्जन्यात दन्न संभवा. यज्ञ पूर्ण झाल्याची पावतीच असते पाऊस येणं, 4 थेंब येणं. आणि ती पावती आज तुमची पूर्ण झालेली आहे. हनुमंतरायाकडे तुमची विनंती पोहोचलेली आहे. म्हणून पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पोराची गोड बातमी कानावर आल्यावर आईला किती आनंद होतो. महाराज म्हणले किती सांगू मी सांगू कोणाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. तैसे लक्ष द्या माझ्याकडे. पोराची गोड बातमी ऐकायला आल्यावर आईला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद मला भजन करताना व्हावा. आणि तो आनंद आता पावसाला बी झालेला आहे का नाही. त्यालाही आनंदात यावंसं वाटलेलं आहे. महाराज म्हणले पुत्राची वार्ता ऐकत असताना आईच्या मनाला जेवढा आनंद होतो भजन करताना माझ्या मनाला तेवढा आनंद व्हावा. बघा बरं का माया, प्रसूतीच्या वेदना मरणापेक्षाही बेहतर असतात. प्रसूतीच्या वेदना, आता डॉक्टर साहेब आहेत त्यांना सगळ्या विषयी माहिती. मरण भले परी काय अवकळा असं असतं बरं का. पण एवढ्या प्रसूतीच्या झालेल्या वेदना त्या बाईच्या कानावर फक्त जाऊन सांगा पोरगा झालाय तुम्हाला, 1 मिनिटात विसरून जाते. 1 मिनिटात. लक्ष द्या बरं. ज्या निष्ठेन बसल्या बिचाऱ्या देव त्याच्याकडे पाहिजे. केलं पण देवान पाऊस आहे ना. देवा हे बघ थोडंसं दम काढला की होत असतं माणसं. पण कायला वाटतं लगे पळाव घरी.
पहिल्यांदा मी आली घरी. झालं तिला याच्यातच मोठे पण मी एक नंबरला कोणीच नव्हतं उठलं तेव्हाच उठून आले. मलाही कळतं ना तुम्ही किती वेळ बसू शकता. पण आता मी जर थोडं थांबलो असतो म्हणजे उघडला असतं. आता हो महाराज येता का मन पकड उघडलं ना आता दमत नाही राहत ना, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे थोडा वेळ बसा. मी पुन्हा सांगतो तुम्हाला बसायला त्रास व्हायला लागला की मी जय विठ्ठल करतो. विठाला विठाला. पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा आणि वेळोवेळी संप्रत हर हर महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण, कुळी कन्या पुत्र, धन्य माता पिता. पिता असल्यामुळे मागा ठेवला. पहिलं माता मग पिता. मातृदेवो पितृदेवो तुम्ही संत माय बाप कृपावन. पहिल्यांदा माय मग बाप, पहिल्यांदा माता मग पिता, पहिल्यांदा कन्या मग पुत्र. म्हणून पहिली डॉक्टराल कन्या मग पुत्र, बरोबर आहे ना. पहिल्यांदा कन्या मग पुत्र. लक्ष द्या, पहिल्यांदा पार्वती मग शंकर, पहिल्यांदा सीता मग राम, पहिल्यांदा राधा मग श्याम, पहिल्यांदा लक्ष्मी मग नारायण. म्हणून पहिली पगार बायाला. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे. तुम्ही साधू संतांच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा लाडकी लेक मी. पुढं महिला पुरुषांना यष्ट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षां मोठ्या झाल्या. हा वा वा. हा त्याच्या जमान्यातलं आहे ते. सायकलीनं वा लोढाईवरती हा बस बस थांबा थांबा थांबा. पाऊस यायला लागला दम काढ. हा माझ्याकडलं बरं हो द्या, मोकळं हो द्या. मला एवढं ऐकू आलं. लोढाईवरती चालली या काय लोढाईवरती चालली. वा मोटार सायकली चालवत. जमलं. हा महाराज म्हणले बायका मोटरसायकल चालवायला लागल्या. पहिली पगार महिलांना चालू केली, बरोबर आहे ना. पण यायचा एक गोंधळ झाला. त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. एसटी फुकट होणं आणि बाया मोठ्या होणं संगच. नवरा म्हणे यार तू मोठी गाव झाली, म्हणजे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. वय वाढून घेतले नाही ना. 65चं किती केलं 75. आणि ते एसटीत बसले. आता असं कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणं. म्हणजे एसटीत बसल्यावर मजा येते. कंडक्टर आहे की ते एखादा, ते एसटीत बसल्यावर ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो आणि असं करतो. खरं आहे तिला कळतं आता हे कुठे या ध्यानात झालं. त्याचं वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहिला, कार्टाकडे पाहिला. अधिकारी येडा आहे कार्याला. बापाची एसटी असल्यावाने करायला लागला. कामाला येतं काम करावं. 75ला फुकट सांगितलं ना, मग डोळे जळाले का तू. हे लिहिलंय ना 75 चल फार. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला या बायाचा. एसटी लालपरी म्हणतात ना, त्या लालपरीचा प्रवास. ही परी त्या लाल परीत फुकट ठेवला. पण या परील काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा खाली कितीवर आणली? 65 वर केली. कर्म झाले त्याची भोगाने उपजले हरे हरे. तिचा हप्ता जमा झाला. तिच्या तोंडावर आनंद मावन. आणि वय वाढून गेला आणि थोबड जोडून घ्यायला. कुठूनच दुर्गुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू आज. हा पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांतामाय 1 तारखेचा हप्ता आला का मार्चचा? जा आला म्हणे. म्हणलं एसटी ती बी फुकटली. म्हणलं 2 योजनेत कस काय बसली? म्हणे 2 आधार कार्ड काढले. एका 62 केलं आणि एका 75 केलं. म्हणलं धन्य माता पिता तयार पुढे कन्या पुत्र होती 7वी तयाचा हरिक वाटे देवा. चुका काढायच्या म्हणल्यावर काय पहिलं प्राधान्य.
पण पहिलं उदाहरण तुकाराम महाराजांना आईचं आणि मुलाचं दिलेलं आहे. लक्ष देऊ नाही का बरं का? या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. आईसी कळवळाची जाती, आईसी कळवळाची जाती, आईसी कळवळाची जाती, आईसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. करी लाभावीन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हेच आहे. महाराज म्हणले एवढी गाठ पोटात असू द्या, माणूस ऑपरेशन करून काढून टाकतो. 2 किलो 2.5 किलोचा गोळा 9 महिने पोटात वागवते, तिचं नाव आई असते. बाळांत त्या शब्दाचा अर्थ असा आहे माया हो, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. जेव्हा आई मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. करंगळी कापल्याच्या वेदना माणसाला सहन होत नाही. सिझरची परिस्थिती असताना बाई ईदभर पोट कापाय तयार होती. ईदभर. एवढा मोठा उपकार कोणी करणार नाही. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे, पण चेहरा न पाहता, गुण न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते तिचं नाव आई आहे. एवढा मोठा उपकार आई सोडून कोणी करत नाही. म्हणून ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिलते. गेलेली माय आणि गेलेला बाप मिळणार नाही. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही आहे. पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ होतात, उसे माँ की अदालत कहते हैं. आईच्या अदालतमध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही. गुणवान पोरग जरी असलं तर आई प्रेमच करते ना, अवगुणी असलं तरी आई त्याच्यावर प्रेम करते. गुणवान असू द्या, अवगुणी असू द्या, महाराज म्हणले जीवा परीस बाळ आवडे माते. त्याच्या जीवापेक्षा तिला आवडणारं जर कोण असेल तर ते लेकरू असतं. आता हे डॉक्टर आहेत, त्यांच्या जीवनात कधी कधी प्रसंग येतात. ते सांगतात, पाटील आता सिच्युएशन थोडी क्रिटिकल आहे. एक तर आम्ही मुलाला वाचू शकतो, नाही तर आईला वाचू शकतो. काय निर्णय आहे तुमचा, पटकन बोला. माणूस क्षणाचाही विलंब न म्हणता सांगतो, डॉक्टर साहेब पोराचं काही का होईना, त्याची आई वाचली पाहिजे. पण जेव्हा तेच डॉक्टर त्या बाईकडे जातात ना, तिला सांगतात ना, आमच्या हातात वेळ कमी आहे पाटलीनबाई, आम्ही एक तर तुम्हाला वाचू शकतो, नाही तर तुमच्या पोराला वाचू शकतो, तुमची काय इच्छा आहे सांगा. तेव्हा ती बाई म्हणते, डॉक्टर साहेब तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, कुणाचंच ऐकू नका, मी सांगते ते ऐका. मी मेले तरी चालेल, पण माझ्या काळजाचा तुकडा सुरक्षित बाहेर आला पाहिजे. त्याला मरे काही बाया नवऱ्या मेल्यावर जगण्याची इच्छा राहत नाही बायांची. नवरा मेल्यावर त्यांना जगावं वाटत नाही, पण त्या लेकराकडे पाहून पुन्हा मनाची तयारी करतात. मला जगायचं आहे माझ्या पतीच्या निशाणीसाठी, माझ्या लेकरासाठी. मी सहन करेल, काय हाल अपेष्टा असतील त्या मी सहन करेल, पण माझ्या पोरासाठी मला जगायचं. लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारे आपल्यावर कोण असेल तर ती आपली माय, आपला बाप आहे. लक्षात घ्या मी काय सांगतो. बरं, गुणवान या बायाला 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात पंडितराव, पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी नाही, मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. उपवास यायनं धरायचा, पुण्य कोणासाठी कमवायचं, घरच्यासाठी. घरात बनवलेली भाजी आईच्या आवडीची कधीच होत नाही. चला, मुलाच्या, मुलीच्या, सासूच्या, सासऱ्याच्या, दिराच्या, भायाच्या, आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन जी आनंदात राहते तिला माय म्हणतात. प्रत्येक नोकरीत सुट्टीची, पगारवाढीची तरतूद आहे, पण आपल्या घरात बिना पगारीची आणि बिना सुट्टीची व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला सुट्टी नाही आणि तिला पगारही नाही. पण गुणवान पोरावर प्रेम करल नवल नाही हो, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त करते. डॉक्टर पोरगा असू द्या, त्याच्यासाठी काही मागत नाही देवाकडे,
इंजिनियर असू द्या त्याच्यासाठी काही मागत नाही. आणि शेतकरी असले की त्याचं घरानं घेऊन देवाकडे जाते. देवा एक डॉक्टर आहे त्याचं चांगलं आहे, एक इंजिनियर आहे त्याचं पायाच काम नाही, पण एक शेतकरी आहे रे, असा अवेळी अवकाळी पाऊस येतो आणि त्या पोराचं नुकसान होतं, त्याच्याकडे थोडं लक्ष ठेव. अवगुण्यासाठी मागत राहते. लक्षात ठेवा मला काय सांगायचं आहे. आणि किती दुःख असतं लेकरांना सांभाळत असताना. आता हे नवीन जन्माला आलेली लेकरं असतात का नाही, बायाला कळलं ते दिवसभर झोपतात आणि रातभर रडतात. बरोबर आहे माया हो? दिवसभर झोपतात आणि रातभर रडतात. तर या बिचारीला दिवसा झोपतात नाही, कारण घरात सासू नावाचा प्राणी असतो. तो सुनेला दिवसा झोपलेलं पाहूच शकत नाही, पाहूच शकत नाही. बरोबर आहे? मग दिवसभर झोपता येत नाही आणि रातभर या लेकरामुळं जागरण लागतं. किती हाल सहन करते ती बाई. तिलाच विचारा. एकदा एक पोरगी रडत होती माझी आणि फोन केला मग मला, पप्पा मला मम्मीने मारलं म्हणलं दे तिच्याकडे फोन. मी आपलं कीर्तनाला दिलेलं. का गा म्हणलं लेकराला मारत राहती? ती म्हणे फोनवर बोलू नका महाराज, एखाद्या दिवशी सांभाळून दाखवा. याच्यात काय माझा अपमान करायचा का होता का? सांभाळताना कष्ट मला माहिती किती असतात. ती मला म्हणली तुम्ही तिला सांभाळून दाखवा. म्हणलं मग तू कीर्तन करून दाखव. नाही म्हणजे तुमच्याजवळ माझ्याजवळ राहू द्या. बरोबर आहे ना? ते प्रॅक्टिस आणि ते सगळं बायाकडेच दिलेलं आहे. किती रडणारं लेकरू माय शांत करू शकते. बापाकडे जर दिलं तर बाप म्हणतो मुका बरं, तू मुका म्हणायलो तुला. आपल्या इकडे भाषा कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं. बरोबर आहे का नाही? ते मायनच शांत करावं. किती रडू द्या ते लेकरू शांत करण्याची टॅक्ट. आणि ते शब्द बी आलं हुलुलुलु, ही भाषा माणसाला येत नाही. विठाला विठाला ती म्हणते कळत नाही तुम्हाला, द्या इकडं मायाकडे तुम्हाला येत. आणि ती लेकरू शांत करावं ते मायनं करावं. ते ममत्व जे आहे ना ते मायकडे दिलेलं आहे, ते आईकडे दिलेलं आहे. बरं किती लेकरं त्रास देतात का? कमी त्रास देतात लेकरं? अहो किती त्रास. लक्ष देत नाही बरं का? लेकरं एवढे त्रास देणारे असतात, तो त्रास माय सहन करू शकते. माणसाला तेवढा त्रास सहन होत नाही बरं का? हा माणूस पैशाचा त्रास सहन करत. किती लागतात तुला? 1000 2000 घे बोंगळ्यात. बरोबर आहे ना? असं जात माझं. बरोबर आहे का? माय म्हणते तुम्ही असं करत आहोत. लक्षात ठेवा मला काय सांग, हे आई न करू जाणं. जुन्या काळ होता. मला आता हे पोरगण मायच सांगायचे, दुसरं काय सांगायचं तेव्हा. जुना काळ होता माया. या जुन्या म्हाताऱ्याला कळलं. आता मलाही कळतं ते. पहिले मिक्सर होते का माया? नाही. मग काय चटणी वाटायच्या पाट्यावर. वरवटा बोला, वरवटा. असे वरोट्यासारखे खाऊन बसले, जरा बोला ना. कशावर चटणी वाटायच्या बाया? पाट्यावर. वरवटा आणि पाटा. बरोबर आहे ना? वाटण म्हणायचे त्याला, वाटण आहे का नाही? लक्ष देऊन आहे का? ते वाटून भाजी करायची असेल. आता हिचं ते चटणी वाटणं सुरू झाली, अर्धी चटणी वाटून झाली की बाहेरून एक आवाज येतो, माये झाली. कळलं तुम्हाला? माये झाली. याची चटणी अर्धी वाटून झाली आणि हे फिनिश करून उभं आहे. बरोबर आहे? ते शी करून बाहेर उभं आहे. आता किती मोठं संकट आहे त्या मायला. पा हात चटणीचे आणि बाहेर ते पोरग शी करून उभं आहे. ती काळजी किती घेते बा. नवऱ्याला म्हणजे हो बाळूची तेवढी शीद वापर. नवरा म्हणतो बावळट आहे का, मी आताच भागवत करून आलो. ते लक्ष देऊ नका. नवरा म्हणतो बावळट आहे का तू? अगं महाराज मला सांगितलं. तुम्हाला जाओ, तुम्हाला नाही सांगावं हे मला कळतं. मग तू धुई ना, चटणीचे हात आहे. तुम्हाला कळलं असं सांगायला बरं. मी अगोदर स्टँडर्ड बोलून पाहिलं थोडं, पण त्याच्यात काय मला पेशंट बरा होता आणि वाटला नाही. बरोबर आहे ना? मग आपलं पॅरासिटामॉल आणि हे सुरू केले आपल्या. हां लक्षात जनरिक. हां मग ती म्हणते अहो ह्याला काय नाही, तुम्हाला कशाला सांगितलं असतं, चटणीचे हात आहे. चटण्याच्या हाताने शीद उगा त्याची. पा हात चटणीचे म्हणून मायनं त्या पोराची शीद उतली नाही. तरी पोरग म्हणतं माये तुला काही कळत नाही. मी म्हणतो त्या हातानं धुयाला पाहिजे होती. आग झाली असती मग आई ध्यानात राहिली असते. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा काळजी. बरं काजळ घालताना किती पटकन
काजळ लेकराला आवडतं का? नाही. त्याला काजळ कळतं का? नाही. त्याला काजळ कळत नाही, त्याला तेल कळत नाही, त्याला कंगवा डोक्यात घातला का राग येतो. ते हा भांग बी पडू देत नाही लेकरं. पण आईला वाटतं हे चांगलं दिसलं पाहिजे म्हणून भांग पाडते, पावडर लावते, गंध लावते, काजळ घालायला कसरत असते. काजळ घालाय कसरत, पोरग तोंडावर लात मारतं, तोंडावर लाता मारतं, बरोबर आहे. मग माय काय करते, हातन लात एका हातानं दाबून देते आणि एका हातात काजळ घेते, बरोबर आहे. बरं आता ते हातन पाय दाबल्यावर ते मान हलवते, बरोबर आहे ना. तरी माय पटकन त्याच्या डोळ्यात काजळ घालते, जसं राजकारणी आपल्या घालतात. कळू देत नाही ते. हा, माय अशी पटकन त्याच्या डोळ्यात काजळ घालते, बुबळाला लागू देत नाही आणि गालाला लागू देत नाही. तरी पोरग म्हणतं तुला काही कळत नाही, गाडीचं वंगण घालायला पाहिजे होतं, बरोबर आहे ना. हे मायला कळत असतं. त्या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. म्हणून म्हणतात सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, मोदी साहेब निवडून यायच्या अगोदर कोणाचं दर्शन घ्यायचे? आईच निवडून. कितीतरी बाहेरच्या तोंडातून ऐकले, मायबाप हे तवरक नाही म्हणायच नाही आणि ते गेल्यावर मी तुम्हाला न्या म्हणणार नाही. माय गेली ना, संपलं माहेर. माहेर जिची माय गेली तिला विचारा, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहेत. ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा. मी सांगितल्या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव आई, त्याचं नाव माय. का? तिच्याकडं मातृत्व आहे ना, म्हणून ती मोठी आहे. तिच्याकडं मातृत्व आहे म्हणून ती मोठी आहे. म्हणून मातृदेवो. आणि त्या मायला पोराची गोड बातमी कानावर आली की तिला जेवढा आनंद होतो. महाराज म्हणतात पुत्राची वार्ता शुभ ऐके. पंडितरावानं ते ऐकलं, हनुमंतरायानं ऐकलं. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा.
महाराज म्हणले काय देतात हनुमंतराय? जे पाहिजे ते द्यायला हनुमंतराय तयार आहे तुम्हाला. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असं दीन जानकी माता. महाराज म्हणले अष्टसिद्धी त्याच्याकडे सगळ्यात लोटांगण घालत येणार आहे. महाराज मागा त्या हनुमंतरायाला काय मागायचे तुम्हाला. त्या हनुमंतरायाकडे प्रार्थना केली आणि त्या हनुमंतरायानं कृपा केली. आणि ऐका, त्या भगवंताच्या कृपेनं यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. ज्या दिवशी मुलगा झाला, ही बातमी कानावर आल्यानंतर मायेला तर आनंद आहेच, बापाला तर आहेच, पण पाहुण्या रावळ्यात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद. पुत्राची वार्ता शुभ आहे के जेवी. पोरग झालं त्या दिवशी माणसाला जेवण नसू द्या, त्या माणसाला आज जेवण घ्या, पोट भरलो आज. पोरग झालं म्हणजे पोरग झालं. त्या मायला म्हणलं तुम्ही तब्येत, ती म्हणती मी तब्येत चांगली, मला काय झालं पहिल्यांदा सांग. डॉक्टर म्हणतात अहो तुम्हाला आरामाची गरज आहे. अहो डॉक्टर मला काय झालं हे सांगितलं की मला आराम भेटल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही सांगा काय झालं. आणि मग डॉक्टर म्हणतात तुम्हाला ना, ती बाई अशी पाहते, बोला ना तुम्हाला ना, अहो बोला ना, सांगतो. ती म्हणते अहो सांगा तुम्हाला ना, अहो बोला डॉक्टर साहेब सांगा, अहो तुम्हाला, अहो बोला. मुलगा झाला ही बातमी ऐकल्याबरोबर आईला जेवायची सुद्धा गरज राहत नाही. या जगातले सगळे सुख तिच्या पायाजवळ असतात. म्हणून तुकाराम महाराजांना हे अनुभवलं आणि देवाला सांगितलं. पोरगा झाला ही बातमी कानावर आल्यावर आईला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद मला भजन करताना व्हावा. तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण एकदा प्रेमान भजन करा. पुढच्या 5 मिनिटात आपण थांबूयात. रोबार खुमार महाराज म्हणले पुत्राचे वार्ता शुभ आहे की जेवी माता. तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण. नगर भोजनाच्या निमित्तानं आदित्य सुभाष ढाळके याच्या नावाने नगर भोजनाचा कार्यक्रम पंडितरावजी जगताप त्यांचे आजोबा आणि त्यांचा सर्व परिवार, त्याच्यामध्ये डॉक्टर साहेबांचे वडील प्रल्हादराव, त्यांचे बंधू संतोष भाऊ आणि सर्व परिवार आणि गावकरी मंडळी यांनी हा कार्यक्रमाला सहकार्य करून खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला. बाळासाठी आपण देवाकडे एकच मागू, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकाळ हरीच्या दार. त्याच्या जीवनातला आनंद आज जेवढा म्हणतो भाग्यवान आहे. त्या काही माणसं मेले तरी त्याच्या नावाने कीर्तन होत नाही. ते जन्माला आल्याबरोबर त्याच्या नावाने कीर्तन आहे. आणि मी बी माझ्या पोरीचा वाढदिवस ठेवते. मुलगी पहिला वाढदिवस मी गावाला जेवण घालूनच केला. बरं डॉक्टर साहेब, पूर्ण गावाला जेवण, कीर्तन आणि नेत्ररूप तपासणीचं शिबिर. मुलगी झाली तरी मी तेवढा आनंद उत्सव साजरा केला बरं का. लक्षात ठेवा, कारण तो आनंद काही वेगळा असतो. आज पंडितरावच्या डोळ्यात अश्रू आले. कारण ह्या महाराज म्हणताय काय म्हातारं झाले की माणसाला काय,
म्हाताऱ्या माणसाच्या जवळचा मित्र जर कोण असेल तर त्याचा आजोबा असतो, आजोबाचा नातू आणि नातवाचे आजोबा. अति जीवलग मित्र जर कोण असेल ना नंतर म्हातारपणी, नातवाची आणि आजोबाची मैत्री असते. नातवाची आणि आजोबाची मैत्री त्या दोघांचं एकदम चांगलं झालं. मी परवा देगलूरला एक पुण्यस्मरणाचं कीर्तन केलं आणि ठेवलं कोण होतं? नातवानं. त्या नातवानं ठेवलं होतं. म्हणे माझ्या आजोबाचं आणि माझं खूप जमायचं. त्याची आई वारल्यामुळं त्याचा सांभाळ, आई वारल्यामुळं त्याचा सांभाळ जास्त आजोबांनीच केला. आणि माणसाला पहा, मायजवळ काही जास्त लेकरू राहत नाही, ते आजोबा त्याला दिवसभर घेऊन गावात असो कुठं असो त्याला घेऊन फिरतात. आजी आजोबाजवळ लेकरं जास्त राहतात बरं का. मग त्याचा खरा मित्र कोण असेल तर तो आजोबा असतो. आणि म्हणून या आनंदात हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. आपण एकच देवाकडे काय विनंती करू, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पायातला सूर जैसा ओढावून ओढावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पायातला सूर जैसा ओठावरी ओझरावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. त्याच्या जीवनाच्या आनंद सुगंधासारखा दरवळावा. आज त्याच्या निमित्तानं तुम्हाला भजन कीर्तन अन्नदान त्याच्या नावानं आलं का नाही? मिळालं तर बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नाव. म्हणून लक्षात ठेवा, त्या हनुमंतरायाकडे सगळं आहे. तुम्हाला बागेश्वर महाराज जवळपास सगळ्याला माहीत असावेत. धीरेंद्र शास्त्री, पण ते भक्त कोणाचे? हनुमानजी महाराज. बोले हनुमानजी की देणे है ना. लक्षात ठेवा. म्हणून हनुमंतरायाच्या कृपेनं त्याच्या जीवनात सगळं काही मिळावं. आज या ठिकाणी पंडितरावजी जगताप यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि मला कीर्तनासाठी निमंत्रित केलं डॉक्टर साहेबांनी आणि गोड नियोजन केलं. एका दिवसात एवढं जुळून येत नाही साहेब, काहीतरी उणीव राहते जा, पण इथं कशाचीच उणीव नाही. साऊंडही गोड लावला बाळांनी, छान लावला. तुझ्याकडं कमी मटेरियल आहे, छोटं क्लिनिक आहे, पण पेशंट चांगले आहे का नाही. तसं एकदम छोटंसं आहे पण गोड लावलं. तुझ्याकडं गुण चांगला आहे, हात चांगला आहे त्याचा, छान लावलं त्यांनी. आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही येणार आहे तर तुमच्यासोबतच 2 गायकन वादक घेऊन या, म्हणजे तुमच्यात ते जजमेंट बसून जाईल म्हणले. हे का रोजचा कम्प्युटर असला की टेन्शन घ्यायचं काम. बीपीची मशीन, कापूस, इंजेक्शन, सुई सगळं तयार असतं. नवीन आलं की कुठे ठेवली, मग माणसाला ताण येत होते आहे का नाही. त्याच्यामुळे त्याला माहीत असल्यामुळे ते म्हणले तुमचे कंपाऊंडर सगळेच घेऊन या. म्हणून या सोबतच ही मंडळी आलेली आहे आणि आनंद आला बरं का. मला तरी आनंद आला. तर तुमचं नाही मी सांगू शकत. आणि भगवंतानं थोडी टेस्ट घेतली आपली. त्या टेस्टमध्ये थोडे लोक नापास झाले, बाकी सगळे पास झाले. एक 10-5 लोक नापास झाले, पण जे बसले ते सगळे पास झाले. आणि त्या हनुमंतरायाची कृपा आहे. त्या हनुमंतरायाला विनंती केल्यावर जर ते पुत्र प्राप्त करून देऊ शकतं तर पाऊस थांबवणं त्याला अवघड आहे. सगळं त्याच्या आलं. पण गोड नियोजन केलं. पहिल्यांदाच येण्याचा योग आला. तुमच्या गावात फक्त सखाराम पाटलाची ओळख माझी होती, कारण रिसोडला राहायचे ना आमच्या दिंडीतही यायचे, दिंडीला अन्नदानही त्याची पंगतही राहायची. आणि ते तेव्हापासून मला म्हणायचे बरं का, एकदा याव घरी. मी म्हणायचं
नक्की पुढच्या वेळेस. बरोबर असंच व्हायचं ना आपलं. ते म्हणायचे अहो महाराज एकदा या तुम्ही घरी. हे पहा आता जाताना एकदा येतोच. आणि ते तेव्हापासून मी येतो म्हणत होतो तुम्ही आज आलो. ते बी या कीर्तनाच्या योगानं. पण आज आलो तर मी पुन्हा येईन. पुन्हा बरोबर आता होईलच नाही ना. पण पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि जाता जाता एक विनंती आहे, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. देशाधर्माबद्दल स्वाभिमानी राहा. देशाधर्माबद्दल स्वाभिमानी राहा. व्यसनापासून दूर राहा. भ्रूण हत्या थांबवा. लहान लेकरावर चांगले संस्कार टाका. फार महत्वाचं आहे. आपल्या लेकरांवर आपण संस्कार टाका आणि चांगल्या कामाला मदत करत चला. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, घातली भय नरकाला. चांगल्या कामाला मदत करा. चांगल्या कामात चुका काढू नका बरं. आज गोड कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात चूक काढायची नाही. आणि ज्याला याच्यात चूक काढायची त्याने याच्यापेक्षा मोठं करून दाखवायचं. ज्याला याच्यात चूक काढायची त्याने याच्यापेक्षा मोठा करून दाखवायचा आणि मग चूक काढायची. खंडन त्यानं करावं ज्याला मंडन करता येत. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार नाही. एखादा म्हणला पखवाज कमी जास्त झाला, हे हातोडीन गटे दे लावून, आपल्याला येत असतं का? म्हणून पखवाजच डोसक्यात. बरं एवढं देऊन मला पंडितराव काही भेटले नाही, मग नाव घ्या म्हणले नाही. मी तर आल्यावर पाहिलं त्यांच्याकडे नाव घ्या नाही. डॉक्टर बी म्हणले नाही आमचं नाव घ्या, काही नाही. एवढा कार्यक्रम करून नावाची अपेक्षा नाही. सप्त्यात पहा तुम्ही, जास्त देणार बेजार करत नाही. 11 रुपये देणार लई बेजार करत. 11 रुपये वर्गण देणार. पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार. तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार. आणि पुन्हा हिशोब विचारा तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरले पाहुणे. शेवटच्या दिवशी पहा काही स्वयंपाक घरातल्या असं चपात्याचा गठ्ठाच उचलतात. आणि तिथलं ते चपात्या राखणार म्हणतात कुठे उचलायला? वावरातल्या परसाद नेतो. वावरातल्या परसाद नेतो. वर्गणी गावात येतो का? वावरातल्या परसाद नेतो. बरोबर आहे का नाही? चुका काढायच्या म्हणल्या की कशातही निघत राहतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्यावर एक मीडियावाला एका बाई म्हणे कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय तुम्हाला? आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही, काय फायदा एसट्या फुकट करून मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हा वागत सांगू ना. हा सार्थ का? चूक काढायची म्हणल्यावर कशातही निघते. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय नकारा. म्हणून कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज पंडितरावांना जरी कार्यक्रम ठेवला असेल तर मंडप जवळपास भरत आला. आणि ते पावसाचं वातावरण नसतं तर जागा बी राहिली नसती. उगाच 10-20% मंडप थोडा मोकळा आहे. नाही तर जेवढं महिलांकडची बाजू तर पूर्ण भरलेली आहे. आणि माणसं बी इकडं तिकडं बसल्यामुळे हे रिकाम दिसायले. नाही तर हे जर असे इकडं बसले असते ना आजूबाजूचे तर हे बी भरलेलं दिसलं असतं. तुम्ही कार्यक्रम ठेवला पण गावानं तुम्हाला सहकार्य केलं. म्हणून गावकऱ्यांचं आता हे कार्यक्रम हे असे सप्ताह वगैरे वेगळा विषय असतो. हा विषय वेगळा असतो. तरी पण गावातल्या प्रत्येक माणसानं आपला कार्यक्रम आहे म्हणून या ठिकाणी हजर राहिले. सगळ्या म्हणून तुम्हा सगळ्या ग्रामस्थ मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. बोलण्यासारखं खूप आहे. वेळ संपलेला आहे. 8:30 ते 10:30ची वेळ आहे आपली आणि 10:30 वाजलेली आहे. पुन्हा एकदा तुमच्या अपेक्षा राहिल्या तर मी सांगितलंच मी पुन्हा येईल म्हणून. बरोबर? आता यो आपलं सार्थकच झाला. आता फटाकडे झाले, डीजे झाला, पाऊस झाला, जेवण झालं, कीर्तन झालं. आता राहिलंय काय? बरोबर आहे. आता राहिलं एवढंच. ज्ञानेश्वर माऊली
जा घरी झालं. उठा. चहा आहे का? सर्वांचा या कुटुंबियाकडून या ठिकाणी रुमाल आणि श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. टोपी, रुमाल आणि श्रीफळ. तरी सर्व भजनी मंडळी कृपा या ठिकाणी बसण्याची कृपा करावी. मुलाची मामा वा लवकर मारा. यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन पंडितरावजी जगताप करतील अशी मी त्यांना स्मरणात राहण्यासारखं आहे. खूप मार्मिक आणि सुंदर असं कीर्तन केलेलं आहे. त्यांच्या नावाला साजेशी शास्त्री या नावाला आपल्या गावासाठी आजचा हा एक भाग्याचा दिवस उजेडला असं समजावे. पंढरीनाथ भगवान की जय. बोलो मारुती महाराज की जय. आणि हा एक योग आला. यांचा सत्कार आमचे पुतणे डॉक्टर सुभाष दहागे करतील अशी मी त्यांना सूचना करतो. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नामदेव महाराज या हा गाव. नामदेव मागलेले देवानं देणगीचे सरस्वती त्यांच्या जिभेवर नाचते जणू काय. यांचा सत्कार आमच्या येथील कोके साहेब करतील. शिवाजीराव डाळगे करतील. मर्दंग मनी. शिवाजीराव पंजाबराव डाळगे. पंढरीनाथ भगवान की जय. शिवाजी पंजाब. बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम